श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 735. आपण गेल्या कथाप्रवाहामधून मुनी सुतीक्ष्णंचं हे एक विलक्षण चरित्र अभ्यासलं. अगस्ती मुनींचे सुजाण शिष्य सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्रांच्या या प्रेम समाधीमध्ये लिप्त आहेत. प्रभू रामचंद्रांची स्वारी समोर आली आहे खरा, परंतु हृदयामधल्या या वनवासी रूपाच्या प्रेम समाधीमध्ये मुनी सुतीक्ष्ण असे निमग्न आहेत की प्रभू अनेक वेळेला त्यांना उठवूनही त्यांचे डोळे उघडले जात नाहीत. प्रभू रामचंद्र आपलं मूळ चतुर्भुज स्वरूप प्रगट करतात. मुनी सुतीक्ष्ण अचानक समाधी भंग झाल्याच्या दुःखाने डोळे उघडतात आणि समोर पाहतात तर आपले प्रभू, आपलं आराध्य, अत्यंत आदराने प्रभू रामचंद्रांना ते आपल्या आश्रमामध्ये आणतात. एका अत्यंत सुंदर स्तुतीचं गायन मुनी सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्रांच्या समोर करतात. या सर्व स्तुतीचा आधार एकच आहे की प्रभू, आपलं हे रूप नित्य माझ्या हृदयामध्ये राहो. प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाचं हे रूप ज्याच्या हृदयामध्ये नित्य राहिलं, त्याला भगवंताने दिलेली प्रगाढ भक्ती, ज्ञान, विज्ञान ह्या सर्व असलेल्या रिद्धी सिद्धी देखील या प्रभू रामचंद्रांच्या सगुण दर्शनापुढं फिक्या वाटू लागतात. आणि या सगुण चरित्राचं रहस्यच असं आहे की त्याचं पूजन, त्याचं गायन, त्याचं स्मरण हे आम्हाला आमच्या स्वरूपापर्यंत नकळतपणे घेऊन जातं. आणि त्यामुळे मुनी सुतीक्ष्णांनी देखील भगवंताला हेच वरदान मागितलं की आपण नित्य माझ्या हृदयामध्ये चंद्रमासारखे राहा. अशा रीतीने मुनी सुतीक्ष्णांच्या या चरित्रातला आपण भावार्थ बघितला. आणि आज एका आणखीन रहस्यमय आणि विचित्र अशा चरित्राची सुरुवात आपण आजच्या चौपायांमधून करणार आहोत. गोस्वामीजी गाऊ लागतात. एवं करी रमा निवासा, हर्षि चले कुंभज ऋषि पासा. बहुत दिवस गुर दर्शन पाए, भय मोही आश्रम आए. अब प्रभु संग जाऊं गुर पाही, तुम कहनाथ निहोरा नाही. देखी कृपा निधि मुनि चतुराई, लिए संग बिहसे द्वौ भाई. पंथ कहत निज भगति अनुपा, मुनि आश्रम पहुँचे सुरभूपा. तुरत सुती छन गुर पहि गयऊ, करी दंडवत कहत अस भयऊ. नाथ कौसलाधीस कुमारा, आए मिलन जगत आधारा. राम अनुज समेत बैदेही, निसि दीनु देव जपत हहु जेही. सुनत अगस्ती तुरत उठी धाये, हरि बिलो की लोचन जल छाए.
मुनिपद कमल परे द्वौ भाई, ऋषी अति प्रीति लिए उरलाई। सादर कुशल पूछी मुनि ज्ञानी, आसन बर बैठा रे आनी। पुनि करी बहु प्रकार प्रभु पूजा, मोहि सम भाग्यवंत नहीं दूजा। जह लगी रहे अपर मुनि वृंदा, हर्षे सब बिलो की सुख कंदा। मुनि समूह मह बैठे सन्मुख सब की ओर, सरद इंदु तन चितवत मानहु निकर चकोर। सियावर रामचंद्र प्रिय हो। सुतीक्ष्ण चरित्राचं सर्व मर्म, सर्व रहस्य गोस्वामीजींनी आपल्याला या अंतिम दोह्यामध्ये सांगितलं. अनुज जानकी सहित प्रभू, चाप बाण धर राम. मम हिय गगन इंदु इव, बसहु सदा निहकाम. हे प्रभू, लक्ष्मण आणि सीता देवीं समवेत आपण धनुर्धारी माझ्या हृदयरूपी आकाशामध्ये चंद्राप्रमाणे सदैव निवास करावा. आणि इथे एक आणखीन सुंदर विशेषण सुतीक्ष्णाने दिलंय की निहकाम, निष्काम. भक्त जेव्हा भगवंतावरती अतीव प्रेम करतो तेव्हा भगवंताला देखील आपल्या भक्तासाठी आपण काय करावं यामुळं भगवंत देखील बऱ्याचदा चळवळ्या होऊन जातो. बघा, काय करू काय करू काय करू. परंतु सुतीक्ष्ण म्हणतायत की नाही, आता तू माझ्या दृष्टीसमोर असाच उभा राहा. बस, मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. माझ्यासाठी तू वेगळं काही करू नकोस. मला केवळ तू असा स्तब्ध माझ्या या हृदयामध्ये निष्काम भावनेतून उभा राहिलेला तुझं हे रूप पाहिजे, एखाद्या चित्रासारखं स्थिर. बस सज्जनो, जणू काही या समाधीचं सुखच सुतीक्ष्णाने प्रभू रामचंद्रांकडून मागून घेतलं. गोस्वामीजी म्हणतायत, एव मस्तु करी रमा निवासा, हर्षी चले कुंभज ऋषी पासा. प्रभू रामचंद्रांनी सुतीक्ष्णाच्या बुद्धीचं कौतुक केलं मनोमन. श्री महाराज देखील आपल्याला एका निरूपणामध्ये आपल्या नित्य प्रवचनात सांगतात ना की उद्या जर राम तुमच्या समोर आला तर तुम्ही त्याच्या सगळं काय मागाल. आपल्या मनाची तयारी झाली पाहिजे तेवढी. नाहीतर घरी काम धेनू पुढे ताक मागे, अशी आमची अवस्था होऊन जायची. उभा कल्प वृक्षा तळी दुःख वाहे. प्रत्यक्ष राम समोर आलेला असताना आपण त्याच्यापासून काहीतरी फुटकळ लौकिकातली गोष्ट मागून घेतली सज्जनो, या दृश्य जगातली गोष्ट मागून घेतली तर केवढं मोठं नुकसान झालं हो आपलं. मी आज सहज संध्याकाळी गणपतीची पूजा करत असताना त्या मूर्तीवरचे अत्यंत सुंदर रेखीव अलंकार, त्याचा तो सुवर्ण मुकुट, त्याचे ते कलाकाराने वेगवेगळे केलेले त्याच्या या मूर्तीवरचे दागिने, हे सगळं पाहत होतो. आणि म्हटलं आता 2 दिवसावरती विसर्जन आलं. अनंत चतुर्दशीला आपण गणपतीचं विसर्जन यावेळेला सर्वजण घरीच करणार आहोत शासनाच्या नियमानुसार. त्यामुळं शाडूची मूर्ती आपल्या घरामधल्या कुठल्या तरी जलपात्रामध्ये आपण विसर्जित करूत. आणि त्याबरोबर या गणपतीच्या असलेल्या या सुंदर मूर्तीवरचे सर्व हे दागिने, सर्व काही विरघळून जाणार आहे. तसं सज्जनो ह्या लौकिक जगातल्या गोष्टींचा आहे. आपण या गोष्टींसाठी रामाला मागणावं,
जे सर्व काही नश्वर आहे हेच जणू काही गणपतीचं विसर्जन आम्हाला शिकवतं. आणि त्यामुळं अशा प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला काय प्राप्त करायचंय, त्याचं हे एक सुंदर सगुण साकार स्वरूप आपल्या हृदयामध्ये नित्य राहावं. जे तुकाराम महाराजांनी मागितलं की आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. बस मी तुला आत्ता जसं पाहतो आहे तसंच तू माझ्या हृदयामध्ये निष्काम भावनेने, जसं लहानपणी आपण तो स्टॅच्यू खेळ खेळायचो, तसं जणू काही प्रभू रामचंद्रांना स्थिर करून सुतीक्ष्ण त्याला आपल्या हृदयामध्ये धारण करू पाहत आहेत. प्रभू रामचंद्रांनी सुतीक्ष्णाला एवमस्तु असा आशीर्वाद दिला की तुझ्या मनाप्रमाणे हे घडो. आणि जणू काही आपल्या रूप आणि स्वरूप या दोघांचाही हा एवढा मोठा आशीर्वाद प्रभू रामचंद्रांनी सुतीक्ष्णांना दिला. आणि तत्पश्चात हर्षी चले कुंभज ऋषी पासा, असं म्हणून लक्ष्मी निवास श्री रामचंद्रजी आनंदित होऊन मुनी अगस्तींच्या आश्रमाकडे निघाले. कोण आहेत मुनी अगस्ती? सुतीक्ष्ण चरित्राची पहिली चौपाई डोळ्यासमोर आपल्या असेलच. काय म्हटलंय? मुनी अगस्ती कर शिष्य सुजाना, नाम सुतीक्षण रती भगवाना. अगस्ती मुनींचे सुतीक्ष्ण नावाचे एक सुजाण शिष्य आहेत. या चौपाईच्या आधारानेच आपण सुतीक्ष्णांचं सर्व चरित्र आपण अभ्यासलं. आणि आता सुतीक्ष्णांना वरदान दिल्यानंतर प्रभू रामचंद्र अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये निघालेले आहेत, म्हणजे सुतीक्ष्णाच्या सद्गुरूंच्या आश्रमामध्ये निघालेले आहेत. इथं गोस्वामीजींनी शब्द वापरलाय, हर्षी चले कुंभज ऋषी पासा. कुंभज अर्थात ज्यांनी या समस्त समुद्राला प्राशन केलं, अशा या अगस्ती मुनींचा हा अधिकार. आणि ते कोणाबरोबर निघालेले आहेत? इथं त्यांनी आपल्याला सांगितलं नाही की ते कोणाबरोबर निघालेत. हर्षी चले कुंभज ऋषी पासा, म्हणजे जणू काही प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मण पुढे निघालेले आहेत. परंतु लगेच गोस्वामीजी आम्हाला आठवण करून देत आहेत की बहुत दिवस गुरु दर्शन पाये, भये मोही एही आश्रम आये. आणि प्रभू रामचंद्र, सीताजी, लक्ष्मण अगस्ती मुनींच्याकडे निघालेले पाहताच सुतीक्ष्णजी म्हणतात की गुरु अगस्तीजींचं दर्शन होऊन आणि या आश्रमात येऊन मला बरेच दिवस झाले. आता मी सुद्धा प्रभूंच्या बरोबर माझ्या गुरुवर्यांकडे येतो. आणि सज्जनो, आपल्याला आठवत असेल, मी जेव्हा अरण्यकांडाची पूर्वपीठिका मला वाटतं 709 क्रमांकाच्या कथेमध्ये आपल्याला सांगितले, त्यामध्ये मी आपल्याला एक चिंतनाला सूत्र दिलं होतं की मुनी सुतीक्ष्णांची ही कथा परमार्थाच्या दृष्टीने एक अशी कथा आहे की जिथं सत्शिष्य प्रभू रामचंद्र, सीताजी, लक्ष्मणाला घेऊन आपल्या गुरुकडे येतो. आता बघा, परमार्थाची आम्हाला जी प्रवाही परंपरा माहिती आहे त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य कोणामुळे होऊ शकेल? आपल्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने होऊ शकेल. हा गुरुराया त्या जीवाला रामदर्शनासाठी तयार करतो, त्याच्याकडून साधन करवून घेतो, त्याची चित्तशुद्धी घडवून आणतो आणि अशा या शुद्ध चित्ताच्या हृदयामध्ये भगवंताला प्रगट होण्यासाठी ही गुरुमाऊली जणू काही प्रार्थना करते. आणि ज्याप्रमाणे ही मूळ माया जगदंबा कृपाळूपणे नाथिली, हा जो शब्द आपण आत्मारामामध्ये वापरला, त्या पद्धतीने श्री महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो. तसं बघितलं तर गुरुराया आपला हात हातात घेतल्यानंतर सर्व दृष्टीने प्रभू रामचंद्रांना सन्मुख करण्यासाठी आपली तयारी करून घेतो आणि तत्पश्चात आपला हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो. म्हणजे याचा अर्थ तिथं प्रभू रामचंद्र आणि या जीवाची भेट होताना सद्गुरु माऊली देखील उभी आहेच.
आणि एका क्षणामध्ये ती तिथून नाहीशी होते आणि पुन्हा सर्व इतर जीवांच्या उद्धारासाठी म्हणून पुन्हा आपलं हे कार्य अखंडपणे चालू ठेवते. त्या जीवाला भगवंताशी तद्रूप करून टाकते, तादात्म्य करून टाकते, त्याचा उद्धार करून टाकते. म्हणजे गुरु शिवाय प्रभू रामचंद्रांचं दर्शन नाही, ही वस्तुस्थिती आहे. गुरुच आम्हाला भगवंतापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करतात, साधना घडवून आणतात, त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आमच्या हृदयामध्ये बिंबवतात आणि आमच्या अंतरंगात ती उत्कट इच्छा निर्माण करतात प्रभू दर्शनाची. आणि त्या उत्कट इच्छेच्या तळमळीच्या आधाराने आम्हाला आमच्या स्वरूपाचा साक्षात्कार गुरुमाऊली घडवून आणते. परंतु इथं या चरित्राच्या आधाराने जर विचार केला तर मुनी अगस्ती प्रभू रामचंद्रांना घेऊन सुतीक्ष्णाकडे आले असते तर आपण जी क्रमधारा सांगत आहोत त्या विचारधारेमध्ये आणि लीला चरित्रामध्ये सुसंगती दिसली असते. परंतु आपली ही तर्कबुद्धी, आपली ही विचारधारा हे जणू काही प्रभू रामचंद्रांच्या या लीला चरित्रामध्ये कुठेतरी लुप्त केल्याशिवाय आम्हाला या लीला चरित्राचं महत्व, त्याची महती कळणं अशक्य आहे सज्जनो. इथं प्रभू रामचंद्र सुतीक्ष्णाला प्रथम भेटतायत आणि तत्पश्चात अगस्ती मुनींच्याकडे प्रभू रामचंद्र चाललेले आहेत. म्हणजे इथं शिष्य प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाचं दर्शन स्वतः प्रथम प्राप्त करतो आणि मग शिष्य आपल्या गुरूंच्याकडं या तिघांना दर्शनासाठी म्हणून घेऊन जातोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा उलटा प्रवाह कसा? आपण या गोष्टीचा सर्व दृष्टीने थोडासा विचार करून बघू. मुनी अगस्ती यांचा अधिकार या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये खूप मोठा आहे. आपल्याकडे जेवढे काही मंत्र आहेत, जेवढी काही तंत्र आहेत, या सर्वांना सिद्ध करण्याची अफाट तपश्चर्या ही मुनी अगस्तींच्याकडे जाते. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल जे भविष्य किंवा या ज्योतिष विद्येचा अभ्यास करतात की अगस्तींची कुंडली पत्रिका अशी काही बरीचशी केंद्र या भारतवर्षामध्ये उपलब्ध आहेत, जिथं गेल्यानंतर आपल्या पुनर्जन्माच्या आणि पुढच्या जन्माच्या सर्व गोष्टी तंतोतंत जुळणाऱ्या या अगस्ती मुनींनी एका तंत्राच्या आधाराने एका ताम्रपटावरती कोरून ठेवलेल्या आहेत. आणि जर त्याच्यामध्ये तुमचं नेमकं ठिकाण त्या व्यक्तीला सापडता आलं तर तुमच्या सर्व या जन्माचा इतिहास, मागील जन्माचा इतिहास आणि पुढील देखील आयुष्य सांगण्याचं सामर्थ्य या अगस्ती मुनींनी या भविष्य विद्येमध्ये आपल्या सामर्थ्याच्या आधाराने ठेवलेलं आहे. समुद्र प्राशन करण्याची गोष्ट तर आपण सर्वच जण ऐकून आहात. परंतु सज्जनो, या अगस्ती मुनींचं आणखीन एक विशेषण सुंदरकांडामध्ये आहे. मुनी अगस्तिकी साप भवानी राक्षस भयहु रहा मुनी ज्ञानी, असं सुंदरकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये 58व्या 59व्या दोह्यामध्ये जे रावणाचे 2 दूत होते, ज्यांना रावणाने रामाच्या या सर्व वानर सेनेमध्ये पाठवलं होतं की बिभीषणा नेमकं काय करतोय त्याचं सर्व तुम्ही खबर माझ्याकडे घेऊन या. आणि जेव्हा ती सर्व वृत्तांत हे 2 राक्षस रावणाला देतात आणि शेवटी विनंती करतात की रावणा, आमचं जर ऐकशील तर तू सीताजींना रामाला देऊन टाक, हे युद्ध जिंकणं तुझ्यासाठी अशक्य आहे. आणि हे ऐकताच रावण त्यांना देखील आपल्या चरणांचा प्रहार देतो. काय त्या रावणाच्या चरणांच्या प्रहारामध्ये जादू आहे की ते देखील आपल्या या राक्षस योनीमधून मुक्त होतात. आणि म्हणून लगेच महादेव
या दोन राक्षसांची कथा थोडक्यात सांगतात की हे खरं तर दोन मोठे मुनी होते, ज्ञानी मुनी, परंतु अगस्ती मुनींच्या शापामुळं त्यांना या राक्षस योनीमध्ये जावं लागलं. त्यामुळे सज्जनो, इथं एक दृष्टिकोन आहे जो आपल्या या विचारधारेला सुसंगत नाही तरी देखील समजून घ्यावा. अहंकार, शाप या सर्व गोष्टी मनुष्याला ज्ञान तपस्येने प्राप्त होताना कुठेतरी काकणभर अंतःकरणामध्ये राहून जातात. ते सामर्थ्याचं बळ. आणि या उलट मुनी सुतीक्ष्णांचं हे चरित्र आहे की जे संपूर्णपणे प्रेम समाधीमध्ये आहेत, जे अत्यंत दीन भूमिकेमध्ये आहेत, की मला रामराया दर्शन देईल का, माझ्यासारख्या सठाला तो स्वीकारेल का. मुनी सुतीक्ष्णांच्या चरित्रामध्ये कोणाला शाप देण्याची गोष्ट नाही, की या प्रकृतीच्या कुठल्या तरी गोष्टीला शोषून घेऊन काहीतरी अघटित पराक्रम करणं नाही, किंवा मनुष्याला या ज्योतिष विद्याच्या आधाराने त्याच्या जीवनातल्या पूर्व आणि भविष्य या दोन्हीही गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्या चरित्रात दिसून येत नाही. आणि त्यामुळं कदाचित लीला चरित्राच्या आधाराने सर्वप्रथम सुतीक्ष्ण आणि मग मुनी अगस्ती ही अहंकार शून्यतेच्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी या लीला चरित्रात केलेलं एक सुंदर आपल्याला कथा विभाग दिसून येऊ शकतो. दुसरी बाजू आहे विचारधारेची, की मग यामध्ये मुनी अगस्तींचे शिष्य असूनही सुतीक्ष्ण हे आपल्या सद्गुरूंपेक्षा मोठे झाले का हो? शिष्य हा कधी गुरुपेक्षा मोठा होऊ शकतो का? बघा, एक टप्पा असा येतो की जिथं गुरु आणि शिष्यामधलं अंतर हे जवळजवळ संपत जातं. जवळजवळ साधनेने, गुरुकृपेने तो शिष्य देखील अगदी जवळजवळ गुरुसारखा होऊ लागतो. आणि त्यामुळं लोकांची बघण्याची भूमिका त्या शिष्याकडे अशी असते की जणू काही हा आपला गुरुच आहे, गुरुतुल्यच आहे, गुरु समानच आहे. गोंदवल्याला एक घटना चरित्रामध्ये आपल्याला माहित असेलच की कोणीतरी महाराजांनी सांगूनही प्रसाद घ्यायला ते तयार होईनात आणि म्हणाले की ब्रह्मानंदांच्या बरोबर आम्ही नंतर बसतो. यावरती महाराज थोडेसे चिडूनच त्यांना म्हणाले की अरे, त्या ब्रह्मानंदाचं तुम्ही कधीपासून सर्वजण ऐकायला लागला. गुरु आणि शिष्य हे दोघही जणी जरी समाजाच्या दृष्टीने समान झाले तरी जो सत्शिष्य आहे तो नेहमी गुरुचरणाच्या किंकरापेक्षा देखील स्वतःला लहान समजत असतो. गुरु आज्ञेचं उल्लंघन, गुरुशी स्पर्धा या गोष्टी त्याच्या स्वप्नामध्ये देखील नसतात बघा. आणि त्यामुळं सत्शिष्य हा नेहमीच गुरुपेक्षा अत्यंत लहान, अत्यंत कमी अशाच पद्धतीने स्वतःला समजत असतो. महाराज देखील एका ठिकाणी म्हणतात की रुपयामध्ये 2 आणे किंवा त्याही पेक्षा कमी जर कोणी मला ओळखलं असेल तर ते ब्रह्मानंदांनी ओळखलंय. म्हणजे गुरुला पूर्ण ओळखणं हे सत्शिष्याला केवळ अशक्य आहे. आणि महाराज देखील हीच भूमिका तुकामाईंच्या बाबत आपल्या अंतःकरणामध्ये ठेवतात की तुकामाईंसारखी कला मला साध्य होऊ शकली नाही. त्यामुळे सत्शिष्य आणि गुरुचं हे एक विलक्षण नातं, ही एक विचारधारा, एक परंपरा आपल्याला या समस्त चरित्रामध्ये दिसते. मग याचा अर्थ सुतीक्ष्ण देखील अगस्ती मुनींच्या पेक्षा स्वतःला अत्यंत कमी, अत्यंत लहानच समजत होते. ही तर स्पर्धा नाहीये. मानस पियुष्कार अशी एक गोष्ट सांगतात की जेव्हा सुतीक्ष्णांना मुनी अगस्तींनी मंत्र दिला, साधना करून घेण्याचं बळ दिलं, ज्ञान दिलं, आणि जेव्हा एकांतामध्ये जाऊन आता साधन कर म्हणून सांगितलं, त्यावेळेला सुतीक्ष्ण वारंवार मुनी अगस्तींच्या चरणांवरती पडून आपण काहीतरी माझ्याकडून गुरुदक्षिणा घ्या, गुरुदक्षिणा घ्या
असा आग्रह करू लागले. अनेक वेळा सांगूनही जेव्हा सुतीक्ष्ण ऐकेना तेव्हा अगस्ती आपल्या स्वभावानुसार झट दिशेने त्यांना बोलून गेले की जर तुला दक्षिणाच द्यायची आहे ना तर जा, सीता, राम आणि लक्ष्मणाला माझ्याकडे घेऊन ये, त्याशिवाय मला तोंड दाखवू नकोस, निघून जा इथून. आणि त्यामुळं चरित्रामध्ये देखील गोस्वामीजी या घटनेचा थोडक्यात उल्लेख करताना म्हणतात, बहुत दिवस गुरु दर्शन पाये, भये मोही एही आश्रम आये. हे प्रभू, गुरु अगस्तींचं दर्शन होऊन आता खूप काळ होऊन गेला, आम्हाला या आश्रमामध्ये येऊन खूप दिवस झाले, मी माझ्या सद्गुरूचं दर्शन घेतलं नाही. आता आपणा समवेतच मी माझ्या गुरुचं देखील दर्शन घेतो. म्हणजे या मानस पियुषकारांनी सांगितलेल्या गोष्टीला गोस्वामीजी देखील अनुमोदनच देत आहेत की ही गुरुदक्षिणा देण्याची अत्यंत सुवर्ण संधी आहे की मी गुरूंनी जे मागितलं त्याच पद्धतीने त्यांना ही दक्षिणा घेऊन आपल्या समवेत माझ्या गुरुच्या दर्शनाला येतो. आता हा सर्व भाग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितला. मग सत्य काय आहे? गुरुकृपेने मला यामध्ये काही गोष्टी आपल्याशी सांगाव्याशा वाटतात. बघा, समर्थांनी 5व्या दशकामध्ये दासबोधाच्या गुरु आणि सद्गुरू मधला आपल्याला फरक सांगितलेलाच आहे. व्यावहारिक दृष्टीने ज्या काही कला आहेत, मग संगीत, नाट्य, स्पर्धा, खेळ, क्रीडा, गायन, जे काही असेल, या प्रत्येक क्षेत्रामधल्या गुरुला आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झालेला बऱ्याचदा खपत नाही. आहे त्याच्यामध्ये देखील प्रत्येक गोष्टीमध्ये अपवाद असतात, त्यामुळे या गोष्टीमध्ये देखील असू शकतील. परंतु बहुतांश वेळेला मनुष्याचा स्वभाव असा आहे की गुरु हातची कुठली तरी गोष्ट आपल्या शिष्यापासून लपवून ठेवतो की जेणेकरून तो आपल्याला डोईजड होऊ नये, आपल्यापेक्षा मोठा होऊ नये. परंतु सज्जनो, एकच असं क्षेत्र आहे की जिथं आपला पराभव झालेला पाहून ज्याला विजयी होण्यापेक्षा देखील जास्त आनंद होतो आणि ते एकच क्षेत्र आहे ते म्हणजे परमार्थाचं, जिथं सद्गुरू खऱ्या अर्थाने आपल्या शिष्याला आपल्या इतका मोठा झालेला, किंबहुना आपल्यापेक्षा देखील भगवंताला प्रिय झालेला पाहून स्वतः हृदयामध्ये विलक्षण कृतार्थता, आनंद याचा अनुभव घेऊ शकतो. श्री महाराज देखील म्हणाले की मी एका ब्रह्मानंदासाठी आलो आणि त्याच्या आधाराने अनेक लोकांचं काम होऊन गेलं. गुरु देखील अशाच एका शिष्याच्या शोधामध्ये असतो की जो त्याला त्याच्या जीवनामध्ये ही कृतार्थता मिळवून देऊ शकेल. काय पाहिजे हो? अगदी एका बापाच्या भूमिकेतून विचार केला तर बापाला देखील असा एक मुलगा हवा की जो त्याचा हा सर्व उभारलेला प्रपंच, त्याने घालून दिलेल्या या चालीरीती, या सर्वांचं अत्यंत सुंदर पद्धतीने अनुगमन करेल आणि त्याला भविष्याच्या दिशेने पुढे घेऊन जाईल. ब्रह्मानंद महाराजांच्या रूपाने श्री महाराजांना असा सत्शिष्य मिळाला आणि सत्शिष्याला सर्वात जास्त कृतार्थता, सर्वात जास्त आनंद कशाचा आहे की ज्या स्वरूप साक्षात्काराचा बोध मला झाला, ज्या स्वरूप साक्षात्काराच्या आधाराने या निर्गुण आणि सगुणामधला भेद मिटून गेला आणि ज्या प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाच्या दर्शनाने माझ्या जीवनाचं मांगल्य झालं, तीच कला, तीच विद्या, तोच बोध मी या अनंत शिष्यांमध्ये दिला आणि या अनंत शिष्यांपैकी एक सुतीक्ष्णासारखा शिष्य आहे ज्याने हा बोध खऱ्या अर्थाने सार्थकी लावून दाखवला. आणि सार्थकी लावण्याची जर कुठली खूण असेल तर सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाच्या समवेत आपण सद्गुरूंनी दिलेल्या बोधाला कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं आणि त्या आधाराने आपल्या जीवनाचं मांगल्य घडवून आणलं, याचा जणू काही पुरावा घेऊनच सद्गुरू जवळ जाणं हीच सद्गुरूच्या जीवनातली सर्वोत्तम अवस्था आहे, सर्वोत्तम कृतार्थतेचा क्षण आहे त्याच्यासाठी.
आणि त्यामुळे महाराज देखील एका ठिकाणी म्हणतात ना, की जसं मंदिराच्या बाहेर एखादा भिकारी आशाळभूतपणे प्रत्येकाकडे पाहत असावा, की तुम्हाला नामाचं प्रेम हवंय का, तुम्ही नामाचं प्रेम मागताय का, हे जसं तो प्रत्येकाकडे आशाळभूतपणे पाहतो, त्याप्रमाणे मी आलेल्या प्रत्येक जीवाकडे या दृष्टिकोनातून पाहतो, की तुम्हाला भगवंत हवाय का हो, तुम्हाला त्याचं प्रेम हवंय का हो. आणि खरोखर सज्जनो, ही शोकांतिका आहे की आम्ही सद्गुरूला लाडू, पेढे, हार, तुरे, सोनं, नाणं, पैसा, अडका, मान मरातब सर्व काही देऊत, परंतु ज्या गोष्टीची खरी गरज, ज्या गोष्टीची खरी आवश्यकता सद्गुरूला आहे, की माझा एखादा तरी असा शिष्य तयार व्हावा, की जो त्या रामासाठी राम मागेल आणि नुसता मागणार नाही, त्यासाठी आपलं जीवन समर्पित करेल. त्यांनी दिलेल्या मार्गावरती तो चालत चालत जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेईल आणि या दर्शनाची पोच पावती म्हणून या स्वरूप साक्षात्काराच्या समवेत माझ्या समोर येऊन उभा राहील. सद्गुरूच्या अंतःकरणाची ही खरी अवस्था आहे सज्जनो. आणि मला वाटतं की आज समाधीमधले 2 डोळे तुम्हा आम्हा प्रत्येकाकडून ही अपेक्षा ठेवून आहेत, प्रत्येकाकडून. आणि पुढे जाऊन सांगू का, की आपण सर्वजण मोक्ष मोक्ष या गोष्टी म्हणतो. सद्गुरू खरं तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी असा तो खरं तर मोक्षाचा अधिकारीच आहे, त्याच्यासाठी मोक्ष स्वरूप वेगळं नाही. परंतु सद्गुरू देखील या भवसागरामधून स्वतःला पूर्णपणे कधी मुक्त करून घेतो, ज्या वेळेला त्याचा शेवटचा आश्रित प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन येईल, त्या दिवशी सद्गुरू देखील संपूर्णपणे कृतार्थ होतो. आपलं हे कार्य पूर्ण झाल्याचं त्याला समाधान प्राप्त होतं. आणि त्यामुळं जर आम्हाला खरंच गुरुचं उत्तराई व्हायचं असेल, तर या सुतीक्ष्णाप्रमाणे प्रभू रामचंद्र सीताजींवरती प्रेम करून, त्यांना आपल्या हृदयामध्ये धारण करून, त्यांच्या रूप आणि स्वरूप दर्शनाच्या समवेत आपल्या गुरुच्या समोर जाऊन ही दक्षिणा त्याच्या चरणी समर्पित करणं, हेच समस्त परमार्थाचं सार आहे. त्यामुळे ना इथं उलटी गंगा आहे, ना इथं सत्शिष्य गुरुला राम दर्शनासाठी घेऊन चाललेला आहे. आणि त्यामुळे सुतीक्ष्ण अत्यंत सुंदर पद्धतीने, अत्यंत खुबीने प्रभू रामचंद्रांना म्हणतात की तुम कह नाथ निहोरा नाही. प्रभू, आपण माझ्या समवेत अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये येत आहे, परंतु यामध्ये आपण माझ्यावरती कुठलाही उपकार करत नाही बरं. कारण प्रभू रामचंद्रांच्या या स्वरूप दर्शनाचा हा आनंदच जणू काही आपल्या सद्गुरूला द्यावा आणि त्या आधाराने प्रभू रामचंद्र देखील या अशा सद्गुरूंचं दर्शन घेतील. आणि त्यामुळे मुनी सुतीक्ष्ण अत्यंत चपखलपणे प्रभू रामचंद्रांच्या जवळ हा संवाद करतात. सज्जनो, एक विलक्षण संवादामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. त्याचं कथाचिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.